हॅलो. हा 3 नंबरची जर्सी लावलेला अनुदीप हा नॅशनल प्लेअर. मी त्याला विनंती करतो की त्याने अभिनंदन करावं. दुसरा गणित हे 2 प्लेयर जे आहेत ते नॅशनलचे प्लेअर आहेत. माझ्या डाव्या बाजूला असलेला हा वणीचा संघ बलाढ्य असा संघ ज्याचा परिचय करून घेत आहेत सर्व सन्माननीय पाहुणे. सूरज पवार अत्यंत नामवंत असा वणी संघामधला हा खेळाडू, राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आपल्या इथे आलेले आहेत. खरं तर या पंचक्रोशीत जे आपले प्रेक्षक आलेले आहेत वेगवेगळ्या गावावरून किंवा येणारे आहेत त्यांच्यासाठी मी खरं तर आपल्याला एक माहिती देऊ इच्छितो की गेल्या 6 वर्षामध्ये तुम्ही ज्या काही टीमा बघितल्या नसेल तर त्या टीमा यावर्षी अर्थातच 7व्या वर्षामध्ये जे आमचं नवयुवक क्रीडा मंडळ फुलतं आहे तर या 7व्या वर्षामध्ये एक आगळ्या वेगळ्या टीमा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ज्या जसं की आपल्या आजूबाजूचा जर आपण जर विचार केला तर बरेचदा आपण जास्त करून मांडवीला सामने बघतो किंवा कधी काळी आपण पारव्याला बघितलं किंवा घाटांजी. मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगताना मला आनंद होतो आहे की पारवा असेल, मांडवी असेल किंवा घाटांजी असेल या ठिकाणी सुद्धा काही बलाढ्य संघ आपण बघितला नसेल तर ते बलाढ्य संघ या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजेच जवळपास मगाशीच आपण अनाऊन्स केलेले 15 संघ असतील किंवा त्यानंतर थोड्याच वेळात आपल्याकडे खऱ्या अर्थाने येणारा जो लॉट्स आहे तर त्या लॉट्स मधून आपल्याला कळणार आहे का किती टीमा नेमके आलेले आहेत. जे आपले संयोजक आहेत स्वप्नील जांभेकर त्यांनी एवढं मेहनती या खेळाडूंना आणण्यासाठी केलं की ते सांगताना खरंच आम्हाला आनंद होतो आहे. आणि यावर्षी खऱ्या अर्थानं हा ग्राउंड फुलणार आहे. मंडळाच्या सर्व आमचे जे काही नवयुवक खेळाडू आहेत आपल्याला आता खरं तर इथं काम करायचं आहे. आपण मोठ्या उत्साहाने या सामन्याचं आयोजन करतो. बरं, ह्या सामन्याचं आयोजन करण्यामागे आपलाच मोठा हेतू चांगला असतो की आमचं गाव कुठेतरी नाव झालं पाहिजे. एवढंच नाही तर मी कुठेतरी माझ्या गावामध्ये चांगला खेळाडू बघू शकलो पाहिजे. आणि हे सुवर्ण संधी नवयुवक क्रीडा मंडळ सन्माननीय रुपेश भाऊ, सन्माननीय नितीन भाऊ आणि सन्माननीय धुर्वे साहेबांच्या आशीर्वादाने खरं तर आपल्याला सर्व सामने आपण इथे बघतो आहोत. मित्रांनो, गणेरी सारखं छोटस गाव आणि आपण फार धनाढ्यही लोक नाही आहोत तरी सुद्धा आपल्याला नॅशनल लेवलचे प्लेअर पाहायला मिळतं हे आपलं खरं तर अहोभाग्य आहे. आणि त्यामुळे आपण कुणीही इकडे तिकडे न जाता त्या मैदानाच्या दोन्ही बाजूला राहून आता आपल्याला बॉल जे आहे तर तो पकडायचा आहे आणि खेळाडूंपर्यंत पोहोचून द्यायचा आहे. आलेल्या सर्व टीम्स, त्यांचे कोच, त्यांचे कर्णधारांचं मी खरं तर नवयुवक क्रीडा मंडळ गणेरीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विनयजी चिल्लावार, नरेशजी गेडाम, स्वप्नीलजी आंबेकर, पवनजी चिल्लावार आपल्या तथा पवन चिल्लावार या 4ही लोकांना मी विनंती करतो की आपण यथाअवकाश म्हणजेच जेवढं लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर लॉस टाकून सने आम्हाला या ठिकाणी द्यावं जेणेकरून आमचे अंपायर हे पूर्ण सामने खऱ्या अर्थाने चालवतील. अभिलाष, स्वप्नील, नरेश भाऊ, पवन आणि विनोद चिल्लावार आपल्या अध्यक्षतेमध्ये जे लॉट्स पडणार आहेत तर त्या लॉट्ससाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि मला वाटते आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये लॉस अनुसार आपल्याला या ठिकाणी द्यावं जेणेकरून अंपायर आपले सर्व बाकीचे सामने चालवतील. चला, विवेसन भाऊ खरं तर टीमला चेअरअप करत आहेत. महाराष्ट्राचा संघ म्हटलं तरी हरकत नाही आणि माझ्या उजव्या साईडला आहे तो म्हणजे तेलंगणाचा संघ. चला, एकदा तर आपण टाळ्याच्या या जयघोषामध्ये स्वागत करूया. तेलंगणा वर्सेस महाराष्ट्र म्हटलं तर काही हरकत नाही. आमच्या डाव्या बाजूवरून सर्व्हिस होती आहे ती म्हणजे विवेसन भाऊ धुर्वे यांच्याकडून. छान, परंतु पहिलाच पॉइंट जातो आहे तो अर्थातच तेलंगणा संघाला. राजू बाहेर लिंकवर क्लिक कर.
पाठवलं त्याला लिंकवर क्लिक करतो. यानंतर आता तेलंगणाची सर्व्हिस बघूयात. हा महाराष्ट्राचा संघ काय करतो ते. स्मॅश सर्व्हिस उत्तम. पॉइंट मिळतो आहे तो वणीच्या संघाला. अभिलाष चिलकावार नावाचे एक YouTube चॅनल आहे आणि त्या YouTubeच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट खरं तर आज आपण पहिल्यांदाच यावर्षी आपण तो लाईव्ह टेलिकास्ट दाखवतो आहे. अर्थातच जर कुणी घरीच जर बसलेलं असेल तर त्यांनी घर बसल्या सुद्धा बघू शकता. एवढी आता टेक्नॉलॉजी समोर गेली आहे, त्यामुळे आम्ही गणेरीवासी सुद्धा काही कमी नाही. आम्ही सुद्धा आपल्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट करतो आहोत. अभिलाष चिलकावार या YouTube लाईव्ह पेज वरती आपण लाईक करून सनी त्या सर्व लाईव्ह टेलिकास्ट बघा. एवढंच नाही तर त्या रेकॉर्डिंग होणार आहेत, म्हणजे भविष्यामध्ये एखादी वेळ आपल्याला बघण्याची इच्छा झाली तर आपण सर्वजण त्या मॅचेसचा आनंद पुन्हा पुन्हा घेऊ शकू. मला वाटतं सर्व आलेल्या संघांची नोंदणी झालीच असेल, परंतु चुकून एखाद्या संघाची जर समजा नोंदणी झाली नसेल तर खरं तर मी आपल्या सर्वांना परत एकदा शेवटची विनंती करतो की आपण या सामन्याचे संयोजक असलेलेच आमचे स्वप्नीलजी आंबेपवार यांच्याशी तुम्ही संपर्क करा, जेणेकरून आपल्या लॉट्स मध्ये नाव येईल. कारण लगेच 5 मिनिटात इथे आपल्याला लॉस मिळणार आहे. लाईव्ह दाखवतो हे वाला तिथं लाव माईक वायर घेऊन येणार केबल बरोबर आहे का शॉट मारताय मी वणी कोणती कोणता पॉईंट आहे दोन्ही इकडची वणी आहे तिकडची मंदिर 2-1. हा आपले जे काही मुलं आहेत, छोटे असतील किंवा मोठे मुलं असतील, आपण बॉल आणण्यासाठी दोन्ही बाजूने उभे राहा. आपल्याला परत परत सांगायची काही गरज नाही, आपल्यासाठी काही नवीन नाही. कारण आपण सामने ज्या वेळेस आयोजन करतो त्यावेळेस कुणी एकासाठी करत नाही किंवा कुणा एकाचाही सहभाग नसतो. खरं तर हा गणेरीवासियांचा हा सामना आहे आणि गणेरीवासी यांचं जे काही समजा योगदान आहे ते फार मोठं आहे. या पूर्ण एरियामध्ये गणेरीचं जे नाव होत आहे ते सर्व आपल्यामुळे होत आहे. तर आपण आता खऱ्या अर्थानं होणारे जे काही सामने आहेत तर त्या सामन्यासाठी आपल्याला सहकार्य करायचं आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांना सूचना करतो की आपण दोनही बाजूने उभे व्हायचं आहे. आणि स्वप्नील मी आपल्याला विनंती करतो की आमच्याकडे साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये लॉस आला पाहिजे. कारण आपल्या गणेरी गावाची परंपरा आहे की आपण फुला लॉस टाकत असतो. कारण बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की पहिला राऊंड झाल्याच्या नंतर लॉस टाकला जाते, परंतु आपल्या इथं मात्र आपण तसं काही करत नाही. फुला लॉस आपण टाकत असतो. तर आपण संयोजक या नात्यानं जेवढ्या लवकर होईल, ज्या काही टीमाचा आपला संपर्क झाला असेल तर आपण लॉस टाकण्याची कारवाई करावी. जे काही तुमचे अध्यक्ष असतील किंवा सचिव असतील त्यांच्याशी संपर्क करून घ्या आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये लॉस आन्सर टाका. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आपण कृपया आता प्लेयर सोबत बोलत राहू नका. स्वप्नील, माझी विनंती आहे तुला का तू आता प्लेयर सोबत बोलत नाही राहता, आता लॉस टाकून दे बघू आम्हाला लवकर 5 ते 10 मिनिटांमध्ये. आता शेवटची विनंती करता तुला. चालू सामना मंचिराल 6 वनी 2. हे वाले वनी मिक्सचर आहे ते 3 वनी 6 मंचिराल 3-6.
नमस्कार. अबे तो येते म्हणे. अबेले फोन आलता ना. अबेले फोन आलता. येतो पते का म्हणे रे. येतो म्हणे. ये म्हणे पाठव म्हणे. आम्हाला फोन वेगळा गेला का मग. हात दुखताय ना. स्टँड आणले तू आणून ठेवून द्या बघतो. स्टँड आहे पण ते पूर्ण क्लिअर हे नाही होत ना. ग्राउंड नाही येत पूर्ण. त्याच्यानंतर सगदा आणि मंचिराल 9 वनी 7. हो हो बाजूला घ्या ती वाली. तिकडे समोर घ्या. आपल्या मागे महिला आहेत. हँडल लॉक आहे. हँडल लॉक आहे. हँडल लॉक. हँडल लॉक आहे हो. काय बरं. ते हँडल लॉक आहे म्हणजे कुणाची आहे गाडी बघा. गाडी नंबर सांगशील. एक टिल्ली भेटते प्रत्येक आहे तोही नाही पीत अबे ते कॉपीराइट मारत आहे. लाईव्ह करता कॉपीराइट मारत आहे. काऊन का टिल्ली घेऊन येते पैसे नाही माझे. मी 50